नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहे शेंगदाण्याची चिक्की. अगदी तोंडात टाकताच विरघळणारी. चला बघूयात रेसिपी. 1 वाटी शेंगदाणे आपल्याला छान भाजून घ्यायचेत. शेंगदाणे आपल्याला लो टू मीडियम फ्लेम वरती भाजायचे आहेत. हे बघा, अशा प्रकारे हळूहळू शेंगदाणे भाजतायत. आपण शेंगदाणे एका ताटामध्ये काढून घेऊयात. शेंगदाणे छान भाजलेले आहेत, बघू शकता. अगदी शेंगदाण्याचं कवर सहज निघतंय असे शेंगदाणे भाजलेले आहेत. असे शेंगदाणे लो टू मीडियम फ्लेम वरती भाजले की छान शेंगदाणे भाजले जातात. आता आपल्याला ह्या शेंगदाण्याचं सगळं कवर काढून घ्यायचंय. अशा प्रकारे आपल्याला सगळं कवर त्याचं काढून घ्यायचंय. हे शेंगदाणे आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून ते बारीक करून घेऊयात. आता ज्या वाटीने आपण शेंगदाणे घेतले होते त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी गूळ घ्यायचा आहे. गूळ आपल्याला वितळून घ्यायचा आहे. मी हा गूळ एका कढईमध्ये टाकलेला आहे. अशा प्रकारे आपण हळूहळू वितळून घ्यायचा आहे. त्यामध्ये 1 चमचा तूप घालायचं, जेणेकरून चिक्कीला छान अशी चव येईल. हळूहळू हा गूळ वितळत आहे. गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे. बघा, छान वितळतोय आपला गूळ. अशा प्रकारे मी शेंगदाणे क्रश करून घेतलेले आहेत, बघू शकता. आता आपण यामध्ये 1 चमचा बेकिंग पावडर टाकलेली आहे. गूळ छान वितळवला आहे. जास्त वेळही आपल्याला गूळ वितळवायचा नाही, नाहीतर चिक्की कडक होते. या स्टेजला आता आपण यामध्ये ऍड करणार आहोत जे आपण शेंगदाण्याचे क्रश केलेलं मिश्रण होतं ते आपण आता याच्यामध्ये टाकणार आहोत. हे सगळं मिश्रण आपण आता यामध्ये टाकलेलं आहे. आता आपण हे सगळं एकजीव करून घेऊयात. हळूहळू आपण हे सगळं एकजीव करूयात. जास्त वेळही चालवत राहायचं नाही, नाहीतर चिक्की कडक होते. थोडंसं मिश्रण एकजीव झालं की आपण त्याला एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. एका भांड्याला आपण तूप लावून घ्यायचंय. तुमच्याकडे चौकोनी भांडं असेल तर चौकोनी घ्या. माझ्याकडे नाहीये, मी गोल भांडं घेतलंय, त्याला तूप लावलंय. त्यामध्ये मी हे सगळं मिश्रण काढून घेते. चमच्याच्या साहाय्याने मी हे सगळं मिश्रण सेट करून घेणार आहे. थोडंसं मिश्रण थंड झालंय. आता मी त्याला हाताने सेट करते. अशा प्रकारे मी त्याला चौकोनी बनवायचा प्रयत्न करते. मी याला आता चौकोनी आकार दिलाय, बघू शकता. आता मिश्रण थोडंसं थंड झालेलं आहे. मी त्याला चौकोनी आकार दिलाय. आता एका चाकूने आपण हे मिश्रण कट करणार आहोत, त्याच्या वड्या पाडणार आहोत. अशा प्रकारे आपण त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत, बघू शकता तुम्ही. आपल्याला ज्या प्रकारे पाहिजे, जेवढ्या लहान मोठ्या पाहिजेत तशा आपण ह्याच्या वड्या पाडायच्या आहेत. तुम्हाला जेवढ्या साईज मध्ये हव्यात तशा तुम्ही वड्या पाडू शकता. अशा प्रकारे तुम्ही वड्या पाडून घ्या. वड्या पाडत पाडतच मिश्रण सेट व्हायला लागलेलं आहे. थंड जसं मिश्रण होईल तशी चिक्की तयार होते, सेट होते, तुटत नाहीये, बघू शकता. आता मी छान याच्या वड्या पाडलेल्या आहेत. बघा, आता अशा प्रकारे ही वडी तयार झाली आहे. किती छान आणि सुंदर दिसत आहेत वड्या. तितकेच छान ह्या खायला पण लागतात, बघू शकता तुम्ही. सुंदर अशा वड्या तयार झाल्यात. अगदी मऊ आणि तोंडात टाकताच विरघळणारी ही वडी आहे. बघा, अगदी हाताने सहज तुटतीये ही वडी. अगदी मऊ झाली आहेत, बघू शकता. आता ह्या वड्या तयार आहेत. आपण ह्याला एका हातानेही तोडू शकतो, इतकी सॉफ्ट वडी झाली आहे. अगदी तोंडात टाकताच विरघळणारी. अशाच
छान छान रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा की कशी वाटली माझी रेसिपी. बाय.